मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत। त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सुरू झालेला आहे। 1500 रुपये खात्यात जमा होणार आहे। पण जर तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये खातं असेल तर तुम्हाला आता 2 महत्त्वाच्या सूचना पाळाव्याच लागतील। 2 दिवसाच्या आत 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर या 2 सूचना पाळाव्याच लागतील। गर्दी जबरदस्त वाढलेली आहे। सर्व बँकांसाठी सूचना आहे, पण पोस्ट ऑफिसात जर खातं असेल आणि ही जर सूचना पाळली नाही तर 8वा हप्ता येणार तर नाहीच, पण मागचेही पैसे विनाकारण कट होतील। पहा पोस्ट ऑफिस मध्ये गर्दी कशा पद्धतीने झालेली आहे। महत्त्वाच्या सूचना बँकेकडून आलेल्या आहे, पोस्ट ऑफिसाकडून देखील आलेल्या आहेत। तर याकडे दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर तुम्हाला जो 48 तासाच्या आत जमा होणारा हप्ता तो तर जमा होणारच नाही, पण आधीचे हप्ते देखील विनाकारण कट होतील, पैसे परत जाऊ शकतात। त्यामुळे एवढ्या महत्त्वपूर्ण ज्या सूचना आहे तर त्या बारीकपणे ऐकून तुम्ही त्यावर अर्जंट काम करा। तुम्ही जर पोस्ट ऑफिसात खातं ओपन केलं असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया या खास करून या 2 बँकांमध्ये किंवा इतरही बँकात खातं ओपन केलं असेल तर 2 सूचना ज्या खास बँकांकडून आलेल्या आहे त्यावर जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला हप्ता जो 48 तासाच्या आत येणार आहे तो येणार नाही। कारण की 60 लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। पोस्टात खातं असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असंख्य बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे। तर खास करून 2 मुख्य बँका पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक सर्व बँकांसाठी माहिती देण्यात आली आहे। काय सूचना आहे, खूप महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे। 48 तासाच्या आत तुम्हाला खात्यावर पैसे पडल्याचा मेसेज येईल। फक्त ही गोष्ट करा, कारण की पहा सिस्टीम वरती लोड आलेला आहे। पैसे वाटप सुरू झाला, 2 बँका ज्या आहेत मुख्य जी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक या महिलांसाठी 2 सूचना जाणून घेणं गरजेचं आहे। महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पोस्ट ऑफिस मध्ये पैसे आले असतील, लाडक्या बहिणीला स्टेट बँकेमध्ये पैसे आले असतील तर त्यांच्यासाठी या सूचना खूपच महत्त्वपूर्ण असणार आहेत। पहिली सूचना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते ज्यांना जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी तर खूप अर्जंट सूचना आहे, पण काही महिलांनी या सूचना पूर्वी पाळल्या नसल्यामुळे त्यांना कमीच पैसे आले असतील। काही महिलांना आतापर्यंत फक्त 3,000 आले, काहींना 4.5 आले, काहींना 7.5 आले, काहींना बोनसच आला नाही, काहींना गॅसचे पैसेच आले नाही, काहींचे पैसे येऊन कट झाले, तर काहींना कोणत्या खात्यावर पैसे गेले तेच समजत नाही, कारण की सूचना तुम्ही पाळलेल्या नाहीये आणि ती सूचना तुम्ही अजूनही पाळली नाही। तुमच्यासाठी 1 ते 2 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे। खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी ही जी माहिती असणार आहे। तर ज्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये खातं खोललं होतं आणि ज्यांना आतापर्यंत हप्ते जमा झाले होते, जमा होऊन त्यांनी पैसे काढलेले आहेत किंवा पैसे त्यामध्ये राहिलेलेच आहेत, स्टेट बँकेतले आहेत, तर ते पैसे तर कदाचित कट होतीलच, पण कदाचित पुढचे हप्ते बंद होतील, कारण की 60 लाख महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे। कोणत्या 2 सूचना आहेत ज्या तुम्हाला अर्जंट मध्ये पाळायच्या आहेत, खूप अर्जंट। आता पहा तुम्हाला पोस्ट ऑफिस जे खातं असल्यावर काय करायचं आहे ते सगळ्यात आधी सांगितलं आहे, नंतर लगेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं असल्यावर काय करण्यात येईल। आणि काळजी करू नका, तुमचं दुसऱ्या बँकेत खातं असेल जसं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, तर त्याही लोकांनी काय करायचं आहे, त्या माता भगिनींनी काय करायचं ते सांगण्यात येईल। कारण की पहा 60 लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। येणाऱ्या 48 तासात यादी तयार झालेली आहे, बँकांना आदेश दिलेला आहे। पोस्टात आणि स्टेट बँकेत खाते असणाऱ्या महिलांसाठी खास करून खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे। पण काय होतं, पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकांमध्ये महिला गर्दी करत आहेत, तिथे नंबरला थांबत आहे, त्यामुळे सूचना खूप महत्त्वपूर्ण आहेत। पहा पोस्ट ऑफिस मार्फत खास एक नंबर देण्यात आलेला आहे। आता पहा पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेमार्फत एक नंबर देण्यात आलेला आहे, त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे, मिस कॉल द्यायचा आहे, अर्जंट हे काम करून घ्यायचं आहे। हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। 60 लाख महिलांचा प्रॉब्लेम झालाय, मग या महिलांचे खाते पोस्टामध्ये आहे, जास्त करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, तर ह्या 2 बँकांचा मुख्य प्रॉब्लेम आहे। तर 60 लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला, तर त्या महिला ज्या आहेत तर त्या अटी शर्तीमध्ये बसलेल्या नाहीयेत। तुम्ही अटी शर्तीत बसत आहात का? आता लक्षपूर्वक ऐका, 2024 मध्ये योजना सुरू झाली, 2024 संपलेला आहे, 25 नेटकं सुरू झालेलं आहे। प्रत्येक योजनेचे दरवर्षी बदल होतात आणि बँक खात्याच्या मार्फत महत्त्वाचा बदल करण्यात आला, त्यातच हप्ता सुरू करण्यात आला, सुरू करण्यात आलेले आहे। मी हे खातं जे आहे पोस्टाचं असेल, स्टेट बँकेचं असेल, तर त्यावर हे काम अर्जंट करायचं आहे, अन्यथा पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही। बघा
तर काय झालं, भरपूर महिलांचं आता सूचना काय आली ती एकदा लक्षात घ्या. कारण की सूचना जर तुम्ही पाळली नाही, खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारक महिला, तर त्यांना 7वा हप्ता येणार नाही, मागचेही पैसे कट होऊ शकतात, किती पैसे आले तेही त्यांना चेक करता येणार आहे ही सूचना पाळली तर. आता लक्षपूर्वक ऐका की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, तर या दोन्ही बँका सरकारी बँका आहेत आणि सगळ्यात जास्त खाते जे आहेत महिलांनी अर्जंटमध्ये लास्टला जे खोलले ते पोस्ट ऑफिसात खोलले, त्याच्या खालोखाल स्टेट बँकेत खोलले. बाकीच्या बँक धारकांनी काय करायचंय ते सांगणार आहे, पण संक्रांतीचं गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम अर्जंट करणं गरजेचं आहे. आता लक्षपूर्वक पहा की पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी करण्यात आला आहे. आता हा नंबर काय आहे, तर मोबाईल बँकिंग सेवा त्यांची जी आहे तर ती एक विशेष पद्धतीनं सुरू करण्यात आली. ही सूचना स्वतः पोस्ट ऑफिसने सुद्धा दिलेली आहे, त्यांच्या वेबसाईटला देखील तुम्ही बघू शकता. आता तुमचं पोस्टाचं खातं जर असेल तर तुम्ही काय करायचंय बघा की तुम्हाला जर मेसेज येत नसेल, बऱ्याचशा महिलांना पोस्टात खातं असेल तर मेसेज येत नाही, बऱ्याचशा महिलांना किती पैसे आले समजत नाही, हप्ते जमा झाले का नाही तेही समजत नाही, तर त्यांनी काय करायचंय बघा, नंबर आहे बघा 8424 05 4994. पुन्हा एकदा 8424 05 4994 हा नंबर आहे. नंबर नोट करून घ्या, हा नंबर नोट करून घ्या. हा नंबर नोट करून तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुमच्यासाठी हा नंबर आहे बघा. आता स्टेट बँकेवाल्यांसाठी काय आणि इतर बँकवाल्यांसाठी काय तोही सांगतो, कारण की 7वा हप्ता त्याशिवाय आता येणार नाही. आता काय करायचं, या नंबरला एक मिस कॉल द्यायचा आहे. तुम्ही आता उदाहरणार्थ तुम्ही ज्या पोस्टामध्ये खातं खोलताना जो नंबर दिला होता मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवरून या नंबरला 8424 05 4994 या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. या नंबरला मिस कॉल दिला की काय होईल की तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर होईल म्हणजे पोस्ट खात्याकडे तुमचा जो नंबर आहे तो तिथे समाविष्ट करण्यात येईल. व यानंतर कधीही 1 रुपया जरी तुमच्या खात्यात आला किंवा कट झाला तर त्याचे तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा पैसे कट होत जातात, पैसे येतात पडतात कळत नाही. मग आता त्यानंतर काय करायचं, एकदा हा नंबर रजिस्टर झाला का पुढे तुम्हाला 2 मिस कॉल द्यायचे आहेत. आता मिस कॉल कोणते द्यायचे, पोस्ट ऑफिस साठीची माहिती, लगेच स्टेट बँकेसाठीची माहिती बघा, व्हिडिओ बंद करू नका. बॅलन्स इन्क्वायरी साठीचा नंबर आहे बघा, यासाठी 2 नंबर दिले आहेत. पहिला नंबर आहे बघा 7799 022509. पहा पुन्हा एकदा नंबर 7799 022509. तर या नंबरला एक मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल एकदा दिला की तुमच्या खात्यात आतापर्यंत किती शिल्लक रक्कम आहे एका झटक्यात तुम्हाला मेसेज येईल. ही खूप महत्वाची माहिती बघा, हप्ते जमा होणारच आहे पण तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर जर आता बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही हप्ते येतात, तुम्ही ते पैसे काढून घेतात, पुन्हा थोडेफार पैसे परत टाकतात, म्हणजे डेबिट क्रेडिट हा चालूच असतो, व्यवहार सुरू असतो. मग नेमका हप्ता कधी जमा झाला, किती जमा झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला लागतं स्टेटमेंट, म्हणजे त्याचं पूर्ण जे विवरण आहे ते विवरण लागत असतं. तर ते विवरणला इंग्लिशमध्ये म्हणतात मिनी स्टेटमेंट. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मिनी स्टेटमेंटसाठी काय करायचं, तुम्ही एका वेगळ्या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. तो आहे बघा 7799 022 708. पुन्हा एकदा नंबर 7799 022 708. या नंबरला कॉल केला का मागचे 5 जे व्यवहार झालेले आहेत, म्हणजे पैसे काढले, पैसे टाकले, ते सर्व व्यवहारांची जी स्थिती आहे तर ती तुम्हाला मेसेजद्वारे प्राप्त होईल. आता हे पण जर जमलं नाही तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला मेसेजही करता येत नाही, मिस कॉलही करता येत नाही, तर हा एक नंबर नोट करून ठेवा 155299 155299 155299 याला डायरेक्ट कॉल करायचा आहे. तुमचं खाते पुस्तक किंवा तुमचं जे कार्ड असेल IPBBचं ते घेऊन बसायचं आहे. त्यांना तोंडी माहिती सांगायची आहे. बँक अधिकारी तिकून बोलतील, पोस्ट ऑफिसचे ते सगळी माहिती तुम्हाला सांगून देतील. अशा पद्धतीनं हे मिस कॉल तुम्ही पाहून घ्या. किती बॅलन्स आहे तो बॅलन्स चेक करून तो लिहून ठेवा, कारण की येणाऱ्या 48 तासामध्येच तुम्हाला संक्रांतीचा बोनस पडणार. आता राहिला प्रश्न स्टेट बँकेतल्या खातेधारकांसाठी. आता बघा, स्टेट बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल, कुठलाच मेसेज येत नसेल, पैसे आले कट झाले, काहीच मेसेज येत नसेल, ते एक नंबर लक्षात घ्या. तर यासाठी तुम्हाला SMS करावं लागणार आहे. आता जर तुम्हाला स्टेट बँकेचे खातेधारक आहात आणि SMS करता येत नसेल तर तुम्ही काय करा, ज्याला थोडंसं SMS वगैरे करता येतो अशा व्यक्तीकडून ते त्या ठिकाणी करून घ्या. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला तुमचं खाते पुस्तक घेऊन बसा. खाते पुस्तका काय करायचं, एक मेसेज टाईप करायचा. नंबर आहे बघा 072 089 33 148. नंबर पुन्हा एकदा 072 089 33 148. तर हा नंबर आहे. तर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा REG, कॅपिटल REG, आणि पुढे तुमचा खाते नंबर जो आहे, अकाउंट नंबर आहे तो पुट करायचा आहे एक स्पेस दाबून, आणि हा मेसेज पाठवून द्यायचा आहे. हा मेसेज एकदा पाठवून दिला की त्यानंतर मग जे स्टेट बँकेचा जो मिस कॉल फॅसिलिटी आहे, म्हणजे बॅलन्स चेक करण्याची जी फॅसिलिटी आहे, तर त्यासाठी 2 नंबर आहे. मिनी स्टेटमेंटसाठी एक नंबर आहे आणि मिस कॉल बॅलन्स चेकसाठी नंबर स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही 92 23 76 66 66. तर हा नंबर आहे मिस कॉल बॅलन्ससाठी. त्यानंतर दुसरा SBI अकाउंट मिनी स्टेटमेंटसाठी 92 23 86 66 66. हे नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या.
मोबाईलमध्ये, आणि कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही यावरनं त्या ठिकाणी कॉल करून तुमचं मिनी स्टेटमेंट, तुमचा बॅलन्स चेक करू शकता. पण त्याआधी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. आता बाकीच्या बँक असतील, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बरोदा असेल, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, तर यांनी काय करायचं आहे, गुगलवर जाऊन बॅलन्स चेक नंबर फॉर पंजाब नॅशनल बँक, तुमची कोणती बँक आहे पुढे आधी लिहायचं बॅलन्स चेक नंबर आणि तुमच्या बँकेचं नाव. उदाहरणार्थ तुमच्या बँकेचं नाव युनियन बँक ऑफ इंडिया असेल तर बॅलन्स चेक नंबर युनियन बँक ऑफ इंडिया, तुमच्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर बॅलन्स चेक नंबर बँक ऑफ महाराष्ट्र, असं करून सर्च करायचं आहे आणि तुमचे कोणते बॅलन्स चेक करायचे नंबर इथे मिळवायचे आहेत आणि अर्जंट त्यावर काम करायचं आहे. ही होती माहिती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.